आपणा सर्वांचं आपल्या ट्रेनर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील रिझोल्युशन ऑफ फोर्स युजिंग अनालिटिकल मेथड यातील न्यूमेरिकल नंबर 2 आणि न्यूमेरिकल नंबर 3 पाहण्याचा प्रयत्न करणार. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूमेरिकल नंबर 1 जो काही अनालिटिकल मेथडची जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसने आपण सॉल्व्ह केलेला आहे. त्याचे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, जर का थिटा अँगल पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत घेतला तर आपल्याला कोणकोणते फोर्स लागत होते. जर का हॉरिझॉन्टल फोर्स असतील तर राईट साईडला जाणारे पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडला येणारे निगेटिव्ह, त्याचप्रमाणे अपवर्ड जाणारे पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड येणारे निगेटिव्ह. हे आपण कधी घेत असतो, ज्यावेळी निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस यांच्यासोबत जर का अँगल थिटा आपण जर का घेतला तर आपण ह्या चार टर्म काय करत असतो, युज करत असतो. याच्या व्यतिरिक्त अजून एक मेथड आहे, जर का ओनली फॉर एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, म्हणजेच फक्त जर का पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून जर का सर्व अँगल आपण मेजर केले तर अशा वेळी काय करायचं, तर जे काही या पॉइंट पासून बाहेर जाणारे म्हणजेच पुल फोर्स आहेत ते कसे घ्यायचे, पॉझिटिव्ह घ्यायचे. आणि या पॉइंट कडे येणारे म्हणजेच कसे असणार आहेत, पुश फोर्स, ते कसे घ्यायचे, निगेटिव्ह घ्यायचे. ह्याच्या सहाय्याने काय करायचं, जे काय आन्सर आहे ते आपण फाइंड आउट करायचं. म्हणजेच पॉइंट पासून बाहेर जाणारे फोर्स पॉझिटिव्ह आणि पॉइंट कडे येणारे फोर्स कसे घ्यायचे, निगेटिव्ह. परंतु अँगल थिटा जो घ्यायचा तो कुठून घ्यायचा, ओनली पॉझिटिव्ह ऍक्सिस पासून घ्यायचा. याच्या अगोदरची आपण जे काय मेथड बघितली त्यात काय होतं, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस त्याचबरोबर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत आपण काहीतरी अँगल घेत होतो. म्हणजे हा थिटा इथं वापरायचो, इथला हा थिटा, इकडे काय असेल तर हा थिटा, इथला हा थिटा, असं काहीतरी आपण वापरत होतो. जर का वाय ऍक्सिस सोबत दिला असतं तर काय केलं असतं, वायचं एक्स सोबत कन्वर्ट करून जो काही एक्स ऍक्सिस सोबत थिटा येणार आहे तोच आपण युज करत होतो. परंतु जर का फक्त ओनली पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत जर का अँगल आपल्याला विचारला असेल तर अशा कंडिशनमध्ये बाहेर जाणारे फोर्स पॉझिटिव्ह घ्यायचे, आत येणारे फोर्स काय करायचे, निगेटिव्ह घ्यायचे. एवढ्या दोन फोर्सच्या आधारे काय करू शकतो, आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. परंतु जर का पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्सच्या अकॉर्डिंग जर का आपण थिटा घेतलं तर आपल्याला चार फोर्स लागतात. राईट साईडला जाणारे पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडला जाणारे निगेटिव्ह, अपवर्ड जाणारे पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड जाणारे निगेटिव्ह. ह्या चार गोष्टींच्या आधारे काय करत असतो आपण, जर का पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँगल घेतला तर ह्या चार गोष्टी लागतात. आणि जर का ओनली फॉर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत सर्व अँगल आपण घेतले तर आपल्याला फक्त या दोन गोष्टी लागत असतात. तर आता या दोन्ही मेथडने आपण काय करूया, न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. न्यूमेरिकल काय, रिझॉल्व फोर्स ऑफ 10 न्यूटन मॅग्निट्यूड पासिंग थ्रू कोऑर्डिनेट 0 अँड 0-2. म्हणजेच काय, असं काहीतरी एक्स ऍक्सिस असणार, असं काहीतरी वाय ऍक्सिस असणार. हा पॉझिटिव्ह एक्स, हा पॉझिटिव्ह वाय, हा निगेटिव्ह एक्स, हा निगेटिव्ह वाय असणार. याचे कोऑर्डिनेट, पहिला एक्स वरती 0, वाय वरती 0, एक्स वरती 0, वाय वरती 0, हा झाला पहिला पॉईंट. आणि दुसरा किती आहे, एक्स वरती 0 म्हणजे इथं, आणि वाय वरती -2, -2 म्हणजे खालच्या साईडला येणार, हा -1 असणार, हा -2 असणार, म्हणजेच इथपर्यंत. म्हणजे या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंतचा हा फोर्स, त्याची मॅग्निट्यूड आपल्याला किती दिलेलं आहे, 10 न्यूटन. 10 न्यूटन. तर हा जो काही 10 न्यूटन फोर्स आहे तो आपण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून सुद्धा घेऊ शकतो. तो किती येणार आहे बघा, इथून हा 90 प्लस हा 90 180 प्लस हा 90 किती येणार, 270 डिग्री. म्हणजेच पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून किती आला तो, 270 डिग्री. म्हणजे यात फक्त आपण दोन फोर्स वापरणार. जर का पॉईंट पासून बाहेर जाणारा असेल पुल तर तो कसा असणार आहे, पॉझिटिव्ह. आणि पॉईंट कडे येणारा जर का फोर्स असेल तर तो कसा घेत असतो, निगेटिव्ह. मग आता याचा काय करूया, एफ एक्स आणि एफ वाय फाइंड आउट करूया. म्हणजे फोर्स ऑन एक्स डायरेक्शन आणि फोर्स ऑन वाय डायरेक्शन. मग आता बघा, एक्स डायरेक्शनला काय होणार, फोर्स एफ एक्स हॉरिझॉन्टल साठी काय घेत असतो आपण, कॉस वापरत असतो, कॉस आणि थिटा. आणि वाय म्हणजे व्हर्टिकल साठी काय वापरत असतो, साइन. मग त्याचा फॉर्म्युला काय असतो, एफ साइन थिटा. मग आता व्हॅल्यू पुट करूया. फोर्स एफ किती आहे, 10 न्यूटन, कॉस ऍज इट इज, थिटा किती घ्यायचा, 270. ही कोणती मेथड बघतोय, पहिली. जर का फक्त पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून जर का फोर्स घेतले तर त्याला फक्त पुल आणि पुश फोर्स असतात. जर का पुल असेल तर पॉझिटिव्ह, पुश असेल तर निगेटिव्ह, त्यासाठी आपण बघतोय. आणि याच्या पुढची प्रोसेस काय करूया, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सोबत अँगल घेऊन चेक करूया आन्सर समान येते का. नेक्स्ट बघा, एफ साइन थिटा, फोर्स एफ किती आहे, 10, साइन एज इट इज, थिटा किती घेणार, 270 डिग्री. हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत घेतलाय म्हणून काय करायचं, पुल आहे का पुश चेक करायचा. हा पॉईंट पासून बाहेर चालला म्हणजेच पुल. जर का पुल असेल तर कसं घेत असतो आपण, पुलसाठी
पॉझिटिव्ह म्हणजे प्लस. जे काय आन्सर येणार ते कॅल्क्युलेट करूया. पहिली व्हॅल्यू बघा 10 cos 270 इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 0. आणि दुसरं बघा 10 sin 270 किती आन्सर आलं -10. युनिट काय असणार आहे न्यूटन. आता सेम या दुसऱ्या मेथडने येते का चेक करूया. और आता काय केलं आपण पॉझिटिव्ह एक्स पासून अँगल घेतला. पॉझिटिव्ह एक्स पासून घेतलं तर काय असणार पुल आणि पुश. पुल पॉझिटिव्ह पुश निगेटिव्ह. आता काय करायचं जो काय आपला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अँगल आहे त्याच्यासोबत अँगल घेऊया. जर काय हा पॉझिटिव्ह सोबत घेतला तर हा किती असणार आहे 90 डिग्री. जर काय निगेटिव्ह सोबत अँगल घेतला तर किती असणार आहे 90 डिग्री. मग इथं लिहूया एफ एक्स इज इक्वल टू काय होणार सेम फॉर्म्युला एफ कॉस थिटा आणि एफ वाय साठी काय फॉर्म्युला असणार एफ साइन थिटा. वाय साठी साइन असतं आणि एक्स साठी काय असतं कॉस असतं. थिटाची व्हॅल्यू काय घ्यायची आता 90 घ्यायची. ही घ्या किंवा ही घ्या दोन्हीकडनं घेतली तर काय असणार आहे 90. ज्या ऍक्सिस पासून आपल्याला जवळ पडेल ते डिस्टन्स घ्यायचं. जर काही असतं तर ह्या ऍक्सिस सोबत अँगल घेतला असता. जर काही असतं तर ह्या ऍक्सिस सोबत अँगल घेतला असता. परंतु बरोबर सेंटरला आहे. इकडून जरी घेतलं तरी 90 इकडून घेतलं तरी 90. आता काय करतोय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अँगल सोबत घेतोय त्यामुळे हे फोर्स बघायचे. आता सध्या आपला कुठला फोर्स आहे डाऊनवर्ड आहे. डाऊनवर्ड कसा घेत असतो निगेटिव्ह. म्हणून जे काय व्हर्टिकल फोर्स आहे व्हर्टिकल म्हणजे वाय कसं येणार निगेटिव्ह येणार. व्हॅल्यू पुट करूया. एफ ची व्हॅल्यू किती आहे 10 साइन ॲज इट इज. थिटा किती घेतला आता 90 घ्यायचा. जे काय आन्सर येईल ते एवढंच आलं पाहिजे. आणि एफ कॉस थिटा एफ किती आहे 10. एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल याला हॉरिझॉन्टल फोर्स नाही त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्हचा विषय येत नाही. नेक्स्ट कॉस आणि थिटा किती घ्यायचा आहे 90. व्हॅल्यू पुट करूया 10 कॉस 90 किती आन्सर आलं 0 आलं. इथं व्हॅल्यू पुट करूया -10 साइन 90 किती आन्सर आलं -10 न्यूटन. म्हणजेच जरी आपण पॉझिटिव्ह एक्स सोबत जरी अँगल घेतला तरी आपलं आन्सर किती आलं -10 एफ वाय आलं. आणि जर का पॉझिटिव्ह एक्स किंवा निगेटिव्ह एक्स सोबत अँगल घेतला तरी आन्सर किती आलं -10 न्यूटन एफ वाय. म्हणजे दोन्ही पैकी कोणत्याही मेथडने आपण काय करू शकतो आन्सर फाइंड आउट करू शकतो. आन्सर कसं येणार आहे सेम येणार आहे. फक्त लक्षात एवढीच गोष्ट ठेवायची जर का पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक्स सोबत जर का अँगल घेतला तर राईटला जाणारे पॉझिटिव्ह लेफ्टला जाणारे निगेटिव्ह अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि जर का एक्स ऍक्सिस सोबत जर का सर्व अँगल घेतले आपण तर काय करायचं जो काय बाहेरच्या साईडला जातो त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आणि आतल्या साईडला येतो त्याला निगेटिव्ह घ्यायचं. ह्या दोन्हीपैकी तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जी मेथड सोपी वाटेल त्या मेथडने काय करा तुम्ही आन्सर फाइंड आउट करा. सिमिलरली याचप्रमाणे न्यूमरिकल नंबर 3 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. न्यूमरिकल नंबर 3 फाइंड द कॉम्पोनंट ऑफ द फोर्स 100 किलोन्यूटन पुश ऍक्टिंग ऍट 270 डिग्री विथ एक्स ऍक्सिस. म्हणजेच काय असा काहीतरी वाय ऍक्सिस असा काहीतरी एक्स ऍक्सिस. जो काय हा एक्स ऍक्सिस आहे या ऍक्सिस सोबत किती अँगल क्रिएट करतो 270 डिग्री. म्हणजे इथं काहीतरी फोर्स येणार किती अँगल असणार आहे 270 डिग्री वरती. कसा आहे तो पुश. पुश म्हणजेच काय असणार आहे आतल्या साईडला ढकलणारा पॉईंटच्या डायरेक्शनला ढकलणारा हा काहीतरी फोर्स असणार आहे. किती दिलेला आहे तो आपल्याला 100 किलो न्यूटन. म्हणजेच एक्स ऍक्सिस पासून जो काही 270 डिग्री वरती एक फोर्स आहे किती आहे तो 100 किलो न्यूटन. कसा सांगितलंय त्यांनी आपल्याला पुश. पुश म्हणजे आतल्या साईडला ढकलणारा. आणि याचं काय करायचं आपल्याला कॉम्पोनंट फाइंड आउट करायचं. कॉम्पोनंट म्हणजेच काय एफ एक्स आणि एफ वाय फाइंड आउट करायचं. एफ एक्स आणि एफ वाय व्हॅल्यू फाइंड आउट करूया. दोन्ही मेथडने व्हॅल्यू फाइंड आउट करूया. जेव्हा आपण पॉझिटिव्ह एक्स सोबत अँगल घेतो तेव्हा किती आन्सर येणार ते पहिल्यांदा फाइंड आउट करूया. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही अँगल सोबत जर का आपण अँगल घेतला तर किती आन्सर येते ते दुसऱ्यांदा आपण फाइंड आउट करूया. तर सर्वात प्रथम पॉझिटिव्ह एक्स सोबत अँगल घेऊन काय करूया आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. ज्यावेळी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत जर का आपण अँगल घेतला तर जो काय आपला पॉईंट आहे पॉईंट पासून बाहेर जाणारे फोर्स कसे घेत असतो पॉझिटिव्ह घेत असतो. आणि पॉईंटच्या दिशेने येणारे फोर्स कसे घेत असतो निगेटिव्ह. याला आपण पुल फोर्स म्हणतो. याला आपण काय म्हणतो पुश फोर्स म्हणत असतो. एफ एक्स आणि एफ वाय साठी फॉर्म्युला काय असतो एफ जर काही एक्स असेल एक्स साठी काय असतं कॉस असतं कॉस थिटा आणि वाय साठी काय असतं साइन म्हणजेच एफ साइन थिटा. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल क्रिएट करतो 100 किलो न्यूटन 270. व्हॅल्यू पुट करूया. फोर्स किती आहे 100 किलो न्यूटन कॉस ऍज इट इज थिटाची व्हॅल्यू किती आहे 270 डिग्री. काय आन्सर येईल ते बघूया. नेक्स्ट बघा एफ वाय काय फोर्स 100 साइन ऍज इट इज थिटा किती आहे 270 डिग्री. जे काय आन्सर ते चेक करूया. आता बघा जो काय आपला एक्स ऍक्सिस आहे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल फोर्स आहे त्यामुळे याचा जो काय हॉरिझॉन्टल असणार तो 0 येणार. आणि एफ वाय म्हणजे व्हर्टिकल फोर्स कोणत्या साईडला चालला ह्या पॉईंटच्या दिशेने चालला
जर का पॉईंटच्या दिशेने चालला तर आन्सर कसं येणार आहे आपलं निगेटिव्ह. म्हणून इथं काय करायचं 4ची डायरेक्शन निगेटिव्ह द्यायची. आता आन्सर फाइंड आउट करूया. 100 cos 270 इज इक्वल टू किती आन्सर आलं आपलं 0. आणि हे काय -100 sin 270 डिग्री किती आन्सर आलं आपलं पॉझिटिव्ह 100. युनिट काय आहे किलो न्यूटन. म्हणजेच जे काय आपला एफ वाय आहे तो किती येणार +100 किलो न्यूटन आणि एफ एक्स किती येणार 0 येणार. सिमिलरली दुसऱ्या मेथडने फाइंड आउट करूया. ऑर जर का पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत जर का आपण अँगल घेतला तर हा किती असणार आहे हा 90 डिग्री असणार आहे. आणि जर का निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत याचा अँगल घेतला तर तो सुद्धा किती असणार आहे 90 डिग्रीच असणार. दोन्हीपैकी कोणता अँगल घेतला तरी चालते. मग एफ एक्स आणि एफ वाय काय येणार बघा एफ एक्स एफ वाय सेम फॉर्म्युला. एक्स साठी काय असतं कॉस असतं म्हणजेच एफ कॉस थिटा आणि इथं काय होणार एफ साइन थिटा. व्हॅल्यू पुट करूया. फोर्स किती आहे 100 इथला फोर्स 100 कॉस थिटा किती घ्यायचा आता 90 घ्यायचा इथं साइन 90. व्हॅल्यू पुट करण्या अगोदर बघा यात आपण सर्व फोर्सचा विचार करत असतो. हा कसा आहे व्हर्टिकल वाय वरच्या साईडला चालला म्हणजेच आपण काय घेत असतो पॉझिटिव्ह घेत असतो. म्हणजे तिथं काय येणार एफ वाय पॉझिटिव्ह. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 100 cos 90 0 आणि हा किती आहे +100 sin 90 100 sin 90 किती आन्सर आला आपलं 100 प्लस आन्सर आलं. युनिट काय असणार आहे किलो न्यूटन. म्हणजेच बघा एफ एक्स 0 एफ वाय 100 एफ एक्स 0 एफ वाय 100 दोन्ही मेथडने सुद्धा आपलं काय होतं आन्सर बरोबर येतं. तर या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही न्यूमरिकल सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. जर का पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत जर का अँगल घेतला तर कसं आन्सर येतं आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही ऍक्सिस सोबत जर का अँगल घेतला तर कसं येतं दोन्ही मेथडने सेमच येतं. फक्त आपण काय करत असतो जर का पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही ऍक्सिस सोबत जर का अँगल थिटा घेतला तर काय करावं लागतं हे 4 4ची डायरेक्शन राईटला पॉझिटिव्ह लेफ्टला निगेटिव्ह अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. आणि फक्त जर का एक्स ऍक्सिस सोबत जर का अँगल घेतला तर पॉईंट मधून जाणारे फोर्स पॉझिटिव्ह घेत असतो आणि पॉईंटकडे येणारे फोर्स निगेटिव्ह घेत असतो. ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवल्या तर दोन्ही मेथडने आपल्याला आन्सर सॉल्व्ह करता येतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंगर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच फोर्थ न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.